ब्रेकनंतर आपलं स्वागत. तुम्ही लहान मुलांना मोबाईल किंवा टीव्ही दाखवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लहान वयात सततचा टीव्ही पाहणं किंवा मोबाईल पाहणं धोकादायक ठरू शकतं. याचा मुलांच्या थेट मेंदूवर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. पाहूयात. चिमुकल्यांना मोबाईल टीव्ही दाखवत असाल तर खबरदार. लहान वयात स्क्रीनचा जास्त वापर धोकादायक ठरणार. मोबाईल टीव्ही दाखवाल मेंदूवर परिणाम होणार. घरातली लहान मुलं रडायला लागली किंवा त्रास द्यायला लागली की घरातले सदस्य त्यांच्या हातात मोबाईल देतात किंवा त्यांना टीव्ही लावून देतात. मात्र तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल किंवा त्यांना टीव्ही लावून देत असाल तर खबरदार. कारण याचा तुमच्या मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम होऊ शकतो. ऑटिझम सारख्या विकारांचा धोका तुमच्या मुलांमध्ये वाढू शकतो. रायपूरच्या एम्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे की ज्या मुलांचं 2.5 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाईम आहे, वर्ष 3च्या खाली, अशा मुलांना ऑटिझम सारखे सिम्पटम येऊ शकतात. ऑटिझम नाही. आणि ऑटिझम म्हणजे काय? स्वयंकेंद्रितपणा, म्हणजे स्वतः केंद्रित करून राहणं. याच्यामध्ये सोशल संवाद होत नाही, अंडरस्टँडिंग कमी असतं, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यात येतात, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलण्यात येतात. आणि जो माइलस्टोन आहे की 9व्या महिन्यात थोडंसं चालणं, रेंगणं वगैरे, आणि 1 वर्षात कमी बोलायला चालू करणं, बॅबल करणं, हे होत नाही. एम्स रायपूरच्या मेटा ॲनालिसिसमध्ये 2857 मुलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये लहान मुलांचा सरासरी स्क्रीन टाईम हा 2 तास 22 मिनिटं ठेवण्यात आला. अभ्यासानुसार जास्त स्क्रीनचा वापर केलेल्या मुलांमध्ये भाषिक विकास उशिरा होत असल्याचं समोर आलं. डोळ्यांचा संपर्क कमी होण्याची लक्षणं देखील समोर आली आहे. स्क्रीन टाईम जास्त असणारी मुलं संवादही कमी करतात. मुलांचा स्क्रीन टाईम जास्त असेल तर त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर ठेवलं पाहिजे, नाहीतर मुलांमध्ये ऑटिझमचा धोका वाढू शकतो. ऑटिझम म्हणजे एक न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे, ज्यात मुलांच्या संवाद, वर्तन आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जे मुलं जास्त वेळ स्क्रीन बघतात त्यामध्ये जे नॉर्मल माइलस्टोन्स आपण म्हणतात त्याच्यात डिले होतं. कशासाठी? जे बोलण्याचं हे असतं ते मोस्टली 9 मंथ्समध्ये येतं माइलस्टोन. ते उशिरा करतात बिकॉज त्यांचं ब्रेन एवढं स्क्रीनमध्ये इन्व्हॉल्ड असतं की ते मग बोलायचं कसं, कम्युनिकेट कसं करायचं, ते सगळं थोडंसं डिले होऊन जातं. चालायचं, रांगायचं, ते सगळं माइलस्टोन जे असतात ते नॉर्मल विकास ते डिले होऊन जातं. 18 महिन्यांखालील मुलांना स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवा. मोबाईलऐवजी मुलांसोबत वेळ घाला, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि खेळा. मुलांच्या जन्मापासून त्यांचा मेंदू विकसित होईपर्यंत मुलांपासून टीव्ही आणि मोबाईल दूरच ठेवा. मुलांना शांत करण्यासाठी किंवा त्यांनी त्रास देऊ नये यासाठी त्यांना मोबाईल देणं किंवा टीव्ही लावून देणं हे अतिशय सोपं आहे. मात्र याचा परिणाम तुमच्या मुलांच्या भविष्यावर होऊ शकतो. याचा विचार तुम्ही कधी केलाय का? त्यामुळं तुमच्याही घरात चिमुकले असतील तर त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा किंवा त्यांना मोबाईल, टीव्ही दाखवूच नका आणि मुलांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.